दुसरा कन्सेप्ट असा होता की बर्ड्स रेअरच आहेत ऑलरेडी, म्हणजे इंडियन कॅमेन रेअर आहे, सिद्धार्थच कोर्सर आहे, सारस सिटी महाराष्ट्रासाठी ऑलरेडी रेअर आहे. आता तो पण पहिल्या आपण बघितला की सेंट्रल एशियन फ्लायवे दुसरा आहे की काही बर्ड्स असे की त्या सेंट्रल एशियन फ्लायवे किंवा तुमच्या साच्यात बसत नाही. जो काही फ्लायवे आपण जो काही फ्लायवे आपण डिस्क्राईब केला आहे त्याच्यामध्ये सगळेच पक्षी बसत नाही, काही पक्षी त्याच्यामध्ये बसतच नाही. आणि असा एक फ्लायवे आहे जो क्रिस क्रॉस करतो, या फ्लायवेमधून त्या फ्लायवेमध्ये, त्या फ्लायवेमधून त्या फ्लायवेमध्ये, 2-3 फ्लायवे क्रॉस करतो. आता हा होता ईस्ट एशियन ऑस्ट्रेलियन फ्लायवे, इथून अलास्कापासून तर इथे ऑस्ट्रेलिया असा एक फ्लायवे. हा इथून इथे जातो तो आपला सेंट्रल एशियन. त्यानंतर इकडे युरोप आणि आफ्रिकेला जाणारे फ्लायवे, त्याच्यातले 2 आहे, एक असा आणि एक असा, आणि एक तिसरा असा राऊंड मारून जाणारे पक्षी. आता हा जो आहे हा अमूर फाल्कन आहे. जेव्हा अमूर फाल्कन आपल्या इथे नागालँडमध्ये एक 15 लाख येतात या ठिकाणी, की जिथे सगळ्या रेषा जुळल्या आहेत ना तिथे. अमूर फाल्कन ईस्ट चायना आणि ईस्टर्न रशिया आणि ईस्टर्न मंगोलिया इथे ब्रीडिंग करतो, अगदी कोरियापर्यंत. हा बर्ड हिमालयातून जात नाही, म्हणजे हिमालयाची जी उंची आहे माउंट एव्हरेस्ट बर्फाळ प्रदेशाच्या वरून जात नाही. तो ते हिमालय टाळण्यासाठी बघा पहिले खाली जातो, नंतर मणिपूर मिझोराम इथून आतमध्ये घुसतो, ते नागालँडला येतो. म्हणजे हिमालयाच्या लोअर अल्टिट्यूड व्हॅलीज त्या वापरत तो जातो, कुठल्याही बर्फाळ प्रदेशातून जात नाही. बघा एवढा मोठा रॅप्टर आहे, अतिशय सुंदर उडतो, फोटो काढणं डिफिकल्ट आहे जर उडताना असलं तर. तो हिमालय टाळतो, अगदी हिमालय तितकं फिरून तो येतो आणि सगळे नागालँडला जमतात. आणि मणिपूरच्या व्हॅलीज ज्या त्या ठिकाणी जमतात. मणिपूरला एक साधारणतः 1-1.5 लाख असतात, नागालँडला 15 लाख असतात एकाच ठिकाणी. आणि तिथे फीडिंग अँड रेस्टिंग पुन्हा एकदा ताबा म्हणजे स्टॉपओव्हर साईट आहे, त्या ठिकाणी 15 दिवस 20 दिवस थांबतात, पुन्हा वजन वाढवतात आणि पुढच्या प्रवासाला निघतात. आता एवढं वजन वाढवल्यानंतर त्यांनी एवढी एनर्जी स्टोअर केलेली आहे, इथून त्यांनी जम्प घेतली की सरळ त्या ऑस्ट्रेलियाच्या कोस्टला जातात. पण ऑस्ट्रेलियाला आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्याला जातात. पण पूर्व किनाऱ्याला नियरेस्ट पॉईंट कुठला आहे, इथे पूर्व नियरेस्ट आहे. त्यांना जायचं आहे इथे, काय दक्षिण आफ्रिका. नोव्हेंबरमध्ये नोव्हेंबर 1 ते 15 आता पुढच्या आठवड्यात नागालँडला अमूर फाल्कन फेस्टिवल आहे, दरवर्षी असतो. तर इथून जर मग अशी रेष पाडली इथे तरी कुठून तरी जाईल. तर ही पॉप्युलेशन अशी खाली येते आणि मग महाराष्ट्रावरून जाते. पण ते दिवस रात्र उडतात, थांबत नाही, त्यामुळे ते दिवसात जातील असं काही नक्की नाही. काही पक्षी मग मागे, एखादा पक्षी मागे राहिला वगैरे तो आपल्याला दिसतो. एखादा पक्षी थकलेला असतो, तो थांबून जातो कुठल्या तरी धरणावर बॅकवॉटर साईडला जिकडे ड्रॅगन फ्लाईज खूप असतात, म्हणून तो आपल्याला दिसतो. पण ते हजारोच्या संख्येने आपल्या वरून जात असतात, फक्त ते आपल्याला दिसत नाही. कधी कधी एखाद्या वेळेस 100-200चा फ्लॉट दिसतो, म्हणजे खूपच आपण लकी असलो तर. आणि मग इथून ते जम्प घेतात आणि 6 दिवस नॉनस्टॉप फ्लाईट करून इथे जातात. इथून परत त्यांना फूड मिळायला सुरुवात होते आणि मग इकडे ॲक्च्युअल त्यांचा जो विंटरिंग ग्राउंड ज्याला म्हणतात ते इकडे आहे. आणि परत जाताना परत ते असं जाऊन वरून जातात बरेच पक्षी, पण काही पक्षी खालून सुद्धा जातात. पण परत पुन्हा एकदा तीच गोष्ट आहे की त्यावेळेस तो दिवसा आला आणि दिवसा तो कुठेतरी थांबला तर तो तुम्हाला दिसतो. आमच्या इथे मुंबईला कोस्टला वसई विरार साईडला बऱ्यापैकी ते अमूर फाल्कन्सच्या वरून जाताना दिसतात आता या सीझनमध्ये, आता पुढच्या 15 दिवसात. कोल्हापूरला हां, तर कुठे महाराष्ट्रात तुम्हाला कुठेही दिसू शकतो, हतनूरला दिसू शकतो, अमरावती, नागपूर कुठेही दिसू शकतो. फक्त त्यावेळेस तुम्ही तिथे असायला पाहिजे. तुमचा कॅमेरा, नजर, त्याचं आयडेंटिफिकेशन, फोटो जर काढले तर आजकाल बघा आयडेंटिफिकेशन तर पुढचं सोपं होतं. अशा प्रकारे इकडचा एक फ्लायवे, दुसरा फ्लायवे, तिसरा फ्लायवे, असं 3 फ्लायवेमध्ये क्रॉस करून जातो. मग हा रूट झाला, आता हा रूट आपल्याला माहीत झाला. आता पुढे येऊ नेक्स्ट. नक्कीच आता अमूर फाल्कनचा ईबर्ड आपण लोकांनी ईबर्डवर डेटा टाकल्यामुळे आता क्लिअर दिसतंय. हे बघा इथे ब्रीडिंग असा येतोय, आला, हे बघा आता ही ब्रीडिंग आला, इकडे आला, कोस्टवरून डायरेक्ट गायब, सरळ इकडे समुद्रावरून प्रस्त. तर ईबर्डच्या डेटामुळे आपल्याला म्हणजे जरी त्यांनी अमूर फाल्कनला ट्रान्समीटर लावले नसते आणि हा डेटा असता तरीसुद्धा आपण सांगू शकलो असतो की हे काय घडतं. फक्त आपल्या डेटामुळे सिटिझन्स आहेत म्हणून आपण शेअर करायला पाहिजे. नेक्स्ट आता दुसरा पक्षी कॉमन कुक्कू. सेम आहे रूट, सगळं सेम आहे. बघा इथे ब्रीडिंग, तिथं झाला अमूर, नागालँड, बांगलादेश खालचा भाग, कारण याला हिमालयाची आवश्यकता नाही. कॅटरपिलर वगैरे खाल्ले, बढिया इथे वजन वाढवलं, खाली गेला, त्यांनी ईस्टर्न कोस्ट पण घेतला, इकडे आला, महाराष्ट्रापर्यंत येणार, नंतर जम्प मारला समुद्रावर, सरळ पुन्हा साऊथ आफ्रिकेला तिथे जाणार. तोच रूट आहे.
पण अशा अनेक स्पीसीज आहेत. पण ह्या स्पीसीज आपल्या इथे बरोबर त्या पॅसेजच्या सीझनमध्ये आता मुंबईला दिसत आहेत सगळ्या. कॉमन कुक्कू, लेसर कुक्कू, युरेशियन कुक्कू हा बरोबर जातो. आणि पाईड कुक्कू मात्र वेगळं आहे थोडं, इकडे ब्रीडिंग करून इकडे. नेक्स्ट बघा, आता हे ह्याला कॉमन कुक्कूला पहिले युरेशियन कुक्कू म्हणायचे, कारण युरोप आणि एशिया बरोबर. आता त्याला कॉमन कुक्कू केलं. परत बघा इथे इंडियामधले रेकॉर्ड्स, पण सगळे बर्ड सगळे इकडे आहे प्रॉमिनंट, सगळ्यात जास्त युरोपमध्ये. आता युरोपची पॉप्युलेशन कुठे जाते बघा, परत आता लक्ष द्या, इथल्या पक्षांवर लक्ष द्या. ह्या डॉट्स हे बघा चालले परत. युरोपचे बर्ड इथपर्यंत टोकले, नेदरलँड, आयर्लंड पार तिकडे. आता हे परत बघा कुठे जातं, परत बघा इथे लक्ष द्या, हे इकडचे पक्षी कुठे जातात. हे बघा इथपर्यंत आले, इथपर्यंत आले बरोबर, इथपर्यंतच आहे. हा पक्षी इथे आलाच नाही. इकडची जी पॉप्युलेशन होती हे इथे आहे, दिसतंय का? दोन वेगवेगळ्या पॉप्युलेशन, दोन. त्यांनी पूर्ण हा एक फ्लाय आहे, पण हा फ्लाय आपण आता जो म्हटला क्रिस क्रॉस वाला वापरला. नेक्स्ट म्हणून आपल्याला दिसतो फक्त पॅसेजच्या वेळेस. नेक्स्ट हा तोच मॅप मी मॅपमध्ये घेतलाय, जो पुस्तकात असतो ना तो मॅप. नेक्स्ट कॉमन कुक्कू, काश्मीर फ्लॅग याच्या मुंबईच्या सगळ्या पक्षी मित्रांना मी म्हणवतो की मिळेल. एकतर एप्रिलमध्ये मिळेल, कारण जातो कुठे ब्रीडिंगला, इथे केरळमध्ये, आणि सॉरी मायग्रेट करतो केरळमध्ये हिवाळ्यात, आणि ब्रीडिंग करतो काश्मीरमध्ये, म्हणून काश्मीर फ्लॅग याच्यात, कारण पहिला स्पेसिमेन काश्मीरला पकडला होता. मग हा जातो तर एवढा छोटा पक्षी आहे, नक्कीच कुठेतरी थांबत असेल राष्ट्र ऑफवर साईडला. मग हे रेकॉर्ड्स असे यायला लागले. मी म्हटलं महाराष्ट्रात तर नक्कीच येईल. आणि मुंबईच्या बर्ड वॉचर्सना मी नेहमी सांगत होतो की शोधायला पाहिजे. सप्टेंबरमध्ये लक्ष ठेवा. पण तो मिळाला नाही, अकोल्याला मिळाला. टोटली अनएक्सपेक्टेड. नेक्स्ट तो फाल्केटेड असाच रेअर बर्ड. नेक्स्ट आता हे विंटर मायग्रंट आहे. आता हे हा आला ग्रे लॅग गूस सोबत एकच बर्ड आला, असं बऱ्याचदा घडतं की ग्रे लॅग गूस सोबत लेसर व्हाईट फ्रंटेड गूस पण येतो, ग्रेटर व्हाईट फ्रंटेड गूस पण येतो, दुसऱ्या बर्डच्या फ्लॉकमध्ये मिक्स होऊन येतो, आणि मग तो त्यांच्यासोबतच राहतो पूर्ण सीझनभर, त्यांच्यासोबतच परत जातो, कारण चुकून होऊन जातो असं कधी. नेक्स्ट नॉर्डमॅन्स ग्रीन शॅक हा ईस्ट एशियन ऑस्ट्रेलिशियन फ्लायवेचा बर्ड आहे. ईस्ट एशियन ऑस्ट्रेलिशियन फ्लायवे पुन्हा सांगतो. आणि फक्त ईस्ट एशियन ऑस्ट्रेलिशियन फ्लायवेमध्ये भारतातलं सुंदरबन जे आहे तिथून त्याची बाउंड्री कट होते. त्यामुळे हा पक्षी आणि बांगलादेशमध्ये सुंदरबन साईडला मिळत होता. आणि मी म्हणत होतो की हा बर्ड तिथे मिळेल सुंदरबनमध्ये. आणि अलिबागला मी गेलो विथ फॅमिली आणि आम्हाला मिळाला. मला माहिती नव्हतं, कारण की इट वॉज नॉट एक्सपेक्टेड. आणि हा पक्षी 10 महिने माझ्या लॅपटॉपमध्ये होता आणि ईबर्डवर टाकला होता. कोणीही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, सगळ्यांना कॉमन ग्रीन शॅक वाटत होता. 10 महिन्यानंतर मला BLHSने म्हटलं की फोटो द्या, वेडरचे फोटो पाहिजे. तेव्हा मी शोधलं, म्हटलं हा थोडा वेगळा वाटतं, आणि याच्यावर बसलो आम्ही आयडेंटिफाय करायला. आणि नॉर्डमॅन्स ग्रीन शॅक निघाला, भारतातला पहिला रेकॉर्ड अलिबागला. अपेक्षित आहे सुंदरबनमध्ये. मग मी लिहिलं त्याच्यामध्ये दिस बर्ड इज एक्सपेक्टेड ऑन द इंडियन साईड ऑफ दी सुंदरबन्स ॲज इट इज फाउंड ऑन दी बांगलादेश साईड ऑफ दी सुंदरबन्स. आणि तो रिसर्च पेपर पब्लिश व्हायच्या आधीच सुंदरबनमधून दुसऱ्या व्यक्तीने त्याचा फोटो पाठवला. नेक्स्ट नॉर्डमॅन्स ग्रीन शॅक फर्स्ट रेकॉर्ड इन इंडिया. हा कॅस्पियन फ्लोअर, लेसर सँड फ्लोअर आणि ग्रेटर सँड फ्लोअरच्या ब्लॉकमध्ये एखादा असतो, त्यामुळे चांगला बर्डर असेल तरच तो शोधू शकतो आणि मिळतो. ठाण्याला मिळाला आहे, आता मी नंतर मुंबईला बघितला. नक्कीच असतो तो पोस्टमध्ये, पण डिफिकल्ट टू आयडेंटिफाय, सो नॉट रिपोर्टेड मच. नेक्स्ट रेड नॉट. ग्रेट नॉट सारखा दिसतो. ग्रेट नॉटच्या फ्लॉकमध्ये 1-2 ग्रेट नॉट दिसतात. फार डिफिकल्ट. त्यावेळेस तिथे तुम्ही असायला पाहिजे, चांगला बर्ड वॉचर असला, फोटोग्राफर असला, तो आयडेंटिफाय करतो. नेक्स्ट रेड कॅलेबो. हा पक्षी असा आहे ज्याला वर्लपूल गोल 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 फिरतो, त्याच्यात फीड करतो. असं वर्लपूल तयार करतो आणि फीडिंग करतो. कारण जर दिसला तर नक्की ओळखतो. याच्यासारखाच रेडनेक पॅलर बसतो. आणि त्याने हे 2 वेगळे सांगायला फार डिफिकल्ट. कुठलाही असं त्या दोन्ही रेअरच आहे, नक्की फोटो काढा दिसला तर. नेक्स्ट बॅक जा. हो आहे बरेच, म्हणजे मी जेवढं जमलं तेवढे टाकले. बरेच ह्याच्यात बदनूरला पण रेकॉर्ड आहे, नागपूरला मला वाटतं 2008चा माझा रेडनेक पॅलरोपचा रेकॉर्ड. तर बरेच रेकॉर्ड्स आहेत. एक काही टाकलेत मुद्दामचे, सगळे टाकता आले नाही मला. नेक्स्ट ब्लॅक लेग किटी किंवा किटी वॉक आहे. हा पक्षी हा गल आहे, पण हा खऱ्या अर्थाने समुद्रावर आढळणारा गल आहे. आणि हा अलिबागला फोटो काढला त्यावेळेस तिथे 2000 गल होते. आम्ही 3 दिवस प्रयत्न करत होतो.
तर तिसऱ्या दिवशी शेवटच्या सेशनमध्ये मी या टोकावरून 2000 पक्षी बघायला सुरुवात केली, तो त्या टोकावर बसला होता म्हणजे. आणि मग माझ्या मुलाला म्हटलं की अरे इकडे बसला, तो फोटो त्यांनी काढले आणि दॅट इज असो व्हेरी रेअर. त्यानंतर मग मी ई-बर्डवर टाकल्याबरोबर दुसरे पक्षी मित्र जाऊन त्यांनी फोटो काढले. पण हा समुद्रावर आढळतो. सगळे गर्ल पक्षी जे आहेत आपल्याला वाटतं की सी गर्ल्स हा शब्द आहे, पण ते समुद्रावर नसतं. कधीही ते समुद्रापासून जमिनीपासून समुद्रात नजरेच्या टप्प्यात असतात आणि सगळे जमिनीवर येऊन नर्ट करतात. समुद्रातला एअरटर नाही करतात. गर्ल्स आर नॉट सी बर्ड्स ॲक्च्युअली एक्सेप्ट किटीवेज. नेक्स्ट. हो हो, यवतमाळला एक रेकॉर्ड आहे, झारखंडमध्ये एक रेकॉर्ड. यवतमाळ तर फारच मजेदार आहे. दोन्ही इकडे 700 ते 800 किलोमीटर डिस्टन्स आहे. पण जेव्हा वादळी हवामान असते तेव्हा एखादा पक्षी असा भरकटतो. हा नवीन रेकॉर्ड आहे, ब्लॅक हेरॉन कोकणातला, त्यांनी रेकॉर्ड केलेला दिवशी. नेक्स्ट. फॉरेस्टमधले पक्षी, छोटे छोटे पक्षी खूप डिफिकल्ट असतात. आता नंदूर मधमेश्वरमध्ये एवढासा पक्षी आहे मुस्टेजवरमध्ये, आणि तो खाली गवतात, त्या माती गवत म्हणतात त्या टायफा, त्याच्यामध्ये असतो. इतका डिफिकल्ट आहे त्याला शोधायला. म्हणजे असतो, तुम्ही कितीतरी बर्डाच्या स्थितीतून जातात पण तो दिसत नाही, कारण की आतमध्ये असतो ना. तुम्ही तिथे असावा आणि त्यांनी बाहेर यावं, तुमचा कॅमेरा रेडी असावा, ते सगळ्या गोष्टी घडून यायला पाहिजे. तो एक 10 मिनिटानंतर एखाद्या वेळेस बाहेर. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी नक्कीच असेल, पण थोडं बर्डाच्या अजून आता आपण संख्या वाढली आहे, लोकांची नजर चांगली झाली, त्यामुळे रेकॉर्ड्स अजून येतील. नेक्स्ट. असाच बर्ड आणखी एक आहे, पेललेट्स किंवा सायक्लिंग वॉर्पलर. मनोज बिंडी इथे काढला. सगळेजण ग्रीनिश वॉर्पलर म्हणून त्याच्याकडे नक्की 100% दुर्लक्ष करतील. त्यांनी दुर्लक्ष केलं नाही, माझ्यापर्यंत आपण आला. मी सगळं जगातल्या सगळ्या शास्त्रज्ञांना चॅलेंज केलं आणि शोधून काढलं. एक सगळं आटोपतं घेतो. नेक्स्ट. चालेल, एक मला मी संपवायचा प्रयत्न करतो. हो सर. तर अतिशय कठीण असा बर्ड आहे आणि हा पेनिन्सुलर, अख्ख्या पेनिन्सुलर इंडियामधला पहिला रेकॉर्ड आहे. मनोज बिंडसारख्या पक्षी मित्राला तो फोटो मिळाला म्हणून ते, आणि त्यांनी तो शेअर केला म्हणून ते शक्य झालं आणि याच्यावर रिसर्च पेपर पब्लिश झाला. नेक्स्ट. नेक्स्ट काय, किती डिफिकल्ट आहे हा पक्षी. म्हणजे मला दिसलं तेव्हा मी माझ्या मुलाला म्हटलं की हा कुठला तरी लुइसिस्टिक म्हणजे छोटा अल्बिनो वॉर्पलर आहे, तू इथे बस. त्याला मी म्हटलं तू 1 तास इथे बस, मी पूर्ण बर्ड चिपकवून देतो, बाकीची चेकलिस्ट मी बनवतो. त्याला मी तिथेच बसवून ठेवलं. तो 15 मिनिटानंतर तो पक्षी 1 सेकंद असा बाहेर आला आणि गेला. त्याला तो दिसला, पूर्ण बसून राहिला. तो अर्ध्या तासानंतर तो 3 सेकंदासाठी बाहेर आला. त्यांनी स्पोर्ट मोडवर पूर्ण असं व्हाईट करून ठेवला होता. फायरच नाही, फक्त फायर. त्याच्यामध्ये तो फोटो मिळाला. आणि अजून फोटो आहेत, तर 6 फोटो काहीतरी क्लिक झाले. आणि तो फोटो घरी गेल्यावर बाबा काहीतरी वेगळं आहे एवढंच फक्त होतं. आणि घरी आलो, तेवढा क्रॉप केला. जनरली ह्या हॅबिटॅटमध्ये कॉमन ग्रासहॉपर वॉर्पलर असतो, मला तो वाटत होता. पण जेव्हा त्याला झूम केलं आणि पाहिलं, म्हटलं 50च ग्रासहॉपर वॉर्पलर आहे, पण या साईडला कुठेही रेकॉर्ड नाही. मग आज काय आयडीवर टाकलं, व्हॉट्सअपवर टाकलं, सगळ्यांनी सांगितलं तोच आहे. दुसऱ्या दिवशी 35 बर्डवॉचर आले फोटोग्राफ काढायला. पहिल्या त्याच दिवशी संध्याकाळी आले 4-5, त्यांना नाही मिळालं. दुसऱ्या दिवशी 35 लोक आले. मग असं करत करत 350 लोक आले हा पक्षी बघायला. आणि हा पक्षी उंदरासारखा जमिनीवर चालतो. तो गवतात आहे ना, त्या गवतामध्ये जे जमीन आहे त्याच्यावर चालतो. तो कसा दिसेल तुम्हाला? शक्यच नाही. फक्त एकच आहे त्याची सवय, तुम्ही जोरजोरात कॉल करतो. आणि जर तुम्हाला कॉलचं हे असेल तर तो नक्कीच तुम्हाला समजेल की हा काहीतरी वेगळा आहे. आणि कॉल प्ले केला, तो करायला नाही पाहिजे, पण एवढा मोठा रेअर वर्ड आहे. कॉल प्ले केला तर तो ताबडतोब उत्तर देतो. मग शांत बसून राहायचं, कारण कॉलमुळे तो बाहेर येत नाही, फक्त तो आतूनच जोरात उत्तर देतो, येत नाही बाहेर. आणि तिथे असं कळलं की असे 2 बुश होते स्वामीचे, आणि याच्यातून त्याच्यात तो जमिनीवरून चालत जातो. मग सगळ्यांना म्हटलं तिथे फोकस करून ठेवा, वाईड अँगलला ठेवा. तो जेव्हा जाईल त्यावेळेस फक्त फायरचं बटन दाबायचं, कट 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 कट. असं वाटायचं की रणगाड्या चालले. सगळ्यांना फोटो मिळाले, काही लोकांना तरी फोटो नाही मिळाले. नेक्स्ट. खूप डिफिकल्ट वर्ड आहे फोटो काढायला. अगदी म्हणजे तुम्ही 30 मिनिट वाट पाहिली तर तुम्हाला 3 सेकंद मिळतात. ग्रासबर्ड्स 3ही बर्ड्स रेअर आहेत महाराष्ट्रामध्ये, पण 3ही मिळतात. याचं काय आहे की निश म्हणजे तो पक्षी तिथेच आढळतो, त्याचा ॲड्रेस असतो, पोस्टल ॲड्रेस. तुम्ही तिथे गेला तिथे तुम्हाला 100% मिळेल. तुम्ही दुसऱ्या कुठेही 100% पटका, तुम्ही पूर्ण अख्खा महाराष्ट्र पाहता गेला, तुम्ही त्या 100 मीटरमध्ये नाही गेलात तर तुम्हाला तो कधीच मिळणार नाही. तिथेच जायला पाहिजे. हे 3 पक्षी असे आहेत. पहिला पक्षी ब्रिसल ग्रासबर्ड. आता हा एक आहे ग्रासलँड्समध्ये, पण पठारी प्रदेशामध्ये. अकोल्याला मला वाटतं याची नव्हतं. दुसरा स्ट्रायटेड ग्रासबर्ड, तापी रिवर.
मोठ्या नद्या ज्या असतात त्याच्यामध्ये जे टायफा गवत असतं, हत्तीगवत, त्याच्यामध्ये हा असतो, बरोबर. आणि त्याच्या आजूबाजूला येऊन पण जोरजोरात ओरडतात तिन्ही पक्षी. तिन्ही पक्षी निश, तिघांचे वेगवेगळे हॅबिटेट. आणि तिसरं ब्रॉडटेल ग्रासलंड, फक्त माउंटेन ग्रासलँड, वेस्टर्न घाट्समध्ये वर जे ग्रासलँड असतात तिथे तिन्ही पक्ष्यांनी आपले आपले ॲड्रेस वेगवेगळे, हॅबिटेट वेगळा, सगळे वेगळे, फक्त तिन्ही इन्सेक्ट असतात. तिन्ही याच्यात 3 बघायचे असतील तुम्हाला, 3 हॅबिटेट वेगवेगळे बघायला लागेल. ऑल 3 टाइप्स ऑफ ग्रासलँड्स. नेक्स्ट विंचॅट. तुम्ही सहज दुर्लक्षित करू शकता. सायबेरियन स्टोन चॅट ज्याला माहिती आहे तुम्हाला सायबेरियन स्टोन चॅट आहे, चल 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 असं म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करतात आणि हा पक्षी नजर होतो. विंचॅट, निराला वांगणी काढलेला मोठा, तर अतिशय रेअर रेकॉर्ड आहे महाराष्ट्रामधला. नेक्स्ट त्यानंतर सी बर्ड्स आणि पेलाजिक बर्ड्स, याच्यावर मी खूप फोकस करणार नाही, कारण त्यासाठी तुम्हाला मुंबई किंवा कुठल्याही कोस्टवर यायला लागेल. आणि हे पक्षी जे येतात ते जेव्हा समुद्रामध्ये वादळ येतं, सायक्लोन येतात, आता परत सायक्लोनचं वातावरण झालं आहे, आता मुंबईचे सगळे बर्ड वॉचर एक्सायटेड आहेत. जेव्हा वादळाची बातमी येते तेव्हा आमचे बर्ड वॉचर्स एकदम एक्साइट होतात, कुछ मिळेल, कारण काय 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 मिळू शकते, एवढे सगळे बर्ड्स मिळू शकतात. फ्रिगेट बर्ड्स, क्रिसमस आयलंड फ्रिगेट बर्ड मुंबईला दिसला. लेसर मी स्वतः फोटो काढला, ब्राऊन नॉडी, लेसर नॉडी, टर्न्स हे इथपर्यंत. आणि ब्राऊन बुबी, रेड फुटेड बुबी मी स्वतः काढलाय. मास बुबी मी स्वतः पाहिला, ब्लॅक बेली टर्न. आणि हे तर समुद्रात नाही, बाकीच्या ठिकाणी पण मिळतात. त्याच्यामधला कॉमन गर्ल खूप रेअर आहे, जरी नाव कॉमन असलं तो युरोपमध्ये कॉमन आहे, म्हणून आपल्या इथे खूप रेअर आहे. नेक्स्ट क्रिसमस आयलंड फ्रिगेट बर्ड, अतिशय रेअर बर्ड. लेसर नॉडी, इतका मूर्ख पक्षी आहे, मोबाईलने असे फोटो काढले, सगळ्यांनीच काढले तसे. तिथेच बसून असायचे जेट्टीचं, त्या ऑफिसर एलिफंट आयलंडवर जे जेट्टीवाल्याचं ऑफिस आहे ना, त्या ऑफिसचा दरवाजा उघडून द्यायचा, बाजूला कठड्यावर बसले असायचे, जायचे फोटो काढायचे यायचे, म्हणून त्याला नॉडी म्हणजे मूर्ख तो. आणि रेड फुटेड बुबी हा अनफॉर्च्युनेटली हा जो वादळाने आला होता, पण तो माझ्या हातातच मेला. नेक्स्ट आत्ताच नवीन रेकॉर्ड आहे, ही सबस्पिसीज आहे ब्लॅक ड्रोंगची, सॉरी ॲसिड ड्रोंगची. तर ही आता मुंबईमध्ये सध्या दिसते, मनोरीला दिसली, तर पण बाकीच्या ठिकाणी रेकॉर्ड्स आहेत वेस्ट बेंगॉलमध्ये. तर बोर्निओमध्ये मिळणारी सबस्पिसीज आहे आणि ती आपल्या इथे दिसली. पहिल्यांदा सगळ्यांनी त्याच्यावर अविश्वास दाखवला, रॉ फाईल भेजो. बाकीचे गेले आणि त्यांनी फोटो काढले, तर सगळ्यांनी म्हटलं आला. नेक्स्ट तर महाराष्ट्रातील पक्ष्यांची जी सूची होती, मी तिथून सुरुवात जिथून केली होती, ती अशा पक्ष्याच्या नवीन नोंदी होत आहेत. मायग्रेटरी बर्ड्स, रेअर बर्ड्स, रिटर्न बर्ड्स आणि नंबर ऑफ बर्ड वॉचर्स वाढत आहेत, त्यामुळे या नोंदी होत आहेत. ह्या सगळ्यात आपण त्या पक्षीसूचीमध्ये घालूया. त्यांच्यासाठी मराठीत जी नावं जी असतील ती ठीकच आहे, नसतील तर आपण त्याला काहीतरी ती नावं कशी तयार करता येतील सोप्या मराठी भाषेमध्ये, जो बोजड नको ते करूया. हे मला असं वाटतं आपण करायला पाहिजे, कारण आता एवढं आपण आपला बर्ड वॉचिंग कम्युनिटी वाढली आहे, तर त्या दृष्टीने ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करायला पाहिजे. कारण सायन्स खूप वेगाने पुढे जात आहे, आपण शेअर करायची प्रवृत्ती वाढते, आपण ते जास्त शेअर पण करायला पाहिजे. त्यामुळे आपल्या महाराष्ट्रातील पक्ष्यांचा डेटा मिळतो. काही ठिकाणी गॅप्स आहेत, अहमदनगर, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ या ठिकाणी गॅप्स आहेत. खूप कमी बर्ड वॉचर्स चेकलिस्ट शेअर करतात. पण माझ्यासारखा माणूस मुंबईवरून यवतमाळला 3 दिवसासाठी येतो, मी यवतमाळच्या चेकिंग बर्ड नंबर 2 वर आहे, फक्त वर्षातून मी 3 दिवस 2दा येतो. त्यामुळे याचा अर्थ की तिथे कोणी शेअर करत नाही. बर्ड वॉचर्स आहेत, रिसर्च पेपर्स लिहितात, पण शेअर करत नाही. हे करायला पाहिजे. आपण आपल्या परिसरातील पक्षी मित्रांना जे येतात बर्ड वॉचिंगला सोबत, त्यांच्यासोबत नेटवर्किंग करून त्यांनाही म्हणायला पाहिजे की तुम्ही पण शेअर करा, युबर्डवर टाका. त्यामुळे हा डेटा उपलब्ध होईल. आणि एखादा पक्षी, मला असं वाटतं की काही पक्ष्यांचे, जसं मी म्हणलो निश 3 ग्रासबर्डबद्दल बोललो, तसे काही पक्षी असतील ज्या जोधनगरमध्येच मिळतो, फक्त 100% असे काही पक्षी असतील जो गडचिरोली बेल कॅप ग्रीन पिजन गडचिरोली जिल्ह्यातच कुठेच मिळणार नाही. कारण गडचिरोली जिल्हा जो आहे तो साऊथ ईस्ट एशियाचं जे जिओग्राफिक बाउंड्री आहे, जिथे बायोलॉजिकल इव्हॉल्युशन झालं त्याचा एंड आहे. त्याचा पुरावा म्हणजे बँडेड क्रेट जिथपर्यंत मिळतो तो सिंगापूरपर्यंत मिळतो. गडचिरोलीमध्ये टिंकोग्रा पण मिळू शकतो, कारण की तो सरळ जोडलेला आहे भेटेल. तर तो जर मिळतो तर पेलकॅप ग्रीन पिजन आणि ईस्टर्न हिमालयातले जे सगळे पक्षी आहेत, जसं ओरिएंटल पाईड हॉर्नबिल, ते तिथपर्यंत मिळायला पाहिजे. हे सिंपल लॉजिक आहे. त्यामुळे तिथे जेव्हा बर्डिंग होईल, तिथे जेव्हा लोक जातील आणि तो डेटा शेअर करतील, ही नवीन माहिती आपल्यापर्यंत येईल. थँक्यू.